अपघात होऊन सुद्धा आता 4 दिवस उलटलेले आहेत। अशा वेळेला ड्रंक अँड ड्राईव्हची केस या संदर्भात होईल, कारण मिहिर शहा त्यानंतरच फरार होता। निखिला, प्रोसिजर प्रमाणे मुख्य आरोपी अटक केल्यानंतर त्याचं ब्लड टेस्ट केला जातात आणि रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणी दरम्यान दिल्यानंतर आता त्याच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये काही ड्रग्स किंवा अल्कोहोलचे जे काही पदार्थ आहेत ते आढळतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांकडे डिजिटल पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण ज्या बारमध्ये तो जुहूच्या बसलेला होता तिथं दारूचं सेवन करताना पाहायला मिळतो आहे, तो सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। शिवाय ड्रायव्हरचाही जबाब अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण ड्रायव्हरनं पोलिसांकडे जे काही जबाब दिलेले त्याच्यामध्ये दारूचं सेवन करून त्यानं गाडी चालवण्याचा हट्ट केला आणि त्यानंतर गाडी चालवण्यासाठी BMW जी आहे ते त्याच्या हातामध्ये दिलेली होती। मरीन ड्राईव्ह वरून तो वरळीच्या दिशेने येत असताना अट्रिया मॉलच्या समोर त्यानं या दुचाकीला ठोकलेलं होतं आणि त्यावेळी तो नशेमध्ये होता, हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। मात्र पुरावे जमा करण्याचा पूर्ण प्रयत्न पोलिसांकडून केला जाईल। डिजिटल पुरावे जरी मिहिर शहाच्या विरोधामध्ये असले तरी मात्र त्याचे रक्ताचे नमुने घेऊन ते तपासले जातील आणि त्या दरम्यान त्याचे अल्कोहोलचे ट्रेसेस हे रक्ताच्या नमुन्यामध्ये आता आढळणं थोडं कठीण आहे। मात्र सीसीटीव्ही फुटेज किंवा ड्रायव्हरचा जबाब या सगळ्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस ही केस तयार करतील। मात्र मिहिर शहा ज्यावेळी अपघात घडला त्यावेळी नशेमध्ये होता, हा एक महत्त्वाचा पुरावा जो आहे तो तांत्रिकदृष्ट्या पोलिसांच्या समोर आहे आणि तोच रेकॉर्डवरती घेऊन येत्या काळामध्ये त्याचा तपास जो आहे तो केला जाईल। सगळ्यात महत्त्वाचा, अपघातानंतर मिहिर शहानं स्वतःच्या सीटवरती म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरती ड्रायव्हरला बसवलेलं होतं आणि सगळं राजेश शहा जे मिहिर शहाचे वडील आहेत त्यांच्या सांगण्यानुसार झालेलं होतं आणि त्यामुळे त्यांनी जवळपास 1.5 किलोमीटर संबंधित महिलेला फरफटत नेल्यानंतर कुठलीही हयगय न करता तिथून पळता कलानगरला स्वतःची BMW पार्क केलेली होती आणि रिक्षानं तिथून पलायन केलेलं होतं। मात्र पोलिसांच्या सगळ्या तपासामध्ये आतापर्यंत जे काही सीसीटीव्ही समोर आलेले होते त्या अनुषंगानंच मिहिर शहाचा माग काढला जात होता आणि अखेर आता मिहिर शहाला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे। वरळी पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे। तर उर्वरित जी 12 लोक आहेत जी मिहिर शहाला टप्प्यावरती मदत करत होती, त्याला पळून जाण्यासाठी मदत करत होती, ती सुद्धा सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। त्यामुळे या केसमध्ये आता अजून किती आरोपी बनवले जात आहेत, मुख्य आरोपी मिहिर शहा, राजेश शहा आणि ड्रायव्हर बिडावत याला अटक केल्यानंतर आता उर्वरित काही जणांना आरोपी केलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, पुण्याच्या पोर्शे प्रकरणामध्ये जसं कुटुंबाला पूर्णपणे आरोपी बनवण्यात आलेलं होतं तशीच पुनरावृत्ती या प्रकरणामध्ये होते का। मिहिर शहा आणि त्याचे वडील यांना जरी आरोपी बनवण्यात आलेलं असलं तरी मात्र त्याची बहीण आणि त्याची आई यांनी जी काही मदत केलेली होती त्या अनुषंगानं पोलिसांच्या तपासामध्ये ते आरोपी निष्पन्न होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मिहिर शहाला अटक करून मुंबई पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे। नक्कीच कृष्णा, पुन्हा एकदा आपण बातमी पाहूयात की आरोपी मिहिर शहाला आता अटक करण्यात आली आहे। मुंबईमधूनच त्याला अटक करण्यात आली। एकूण त्याच्याबरोबर आणखी 12 जणांना देखील, त्याला मदत करणाऱ्या 12 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये त्याची आई आणि बहीण यांचा देखील समावेश आहे। तर 12 जणांना पोलिसांनी शहापूरमधून ताब्यात घेतलेलं आहे, तर मिहिर शहा याला मुंबईमधूनच ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कृष्णा, वरळी हिट अँड रन प्रकरण, एकूण संपूर्ण प्रकरण काय आहे, आतापर्यंत यामध्ये कोणाकोणाला अटक करण्यात आली होती, काय कारवाई नेमकी करण्यात आली, पुन्हा एकदा सांगाल? जी कृष्णा। निखिल, आपण पाहतोय की मिहिर शहाला आता ताब्यात घेतल्यानंतर त्याला वरळी पोलीस स्टेशनला आणलं जाईल आणि त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतर उद्याच कदाचित मिहिर शहाला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। मात्र या सगळ्या दरम्यान मिहिर शहा जो मागच्या 3 ते 4 दिवसापासून फरार होता त्याची वैद्यकीय तपासणी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण तो दारूच्या नशेमध्ये होता आणि अपघात झाल्यानंतर पळून गेलेला होता। मात्र आता ज्या काही चाचण्या रक्ताचे नमुने घेऊन करण्यात येतील त्यामध्ये ड्रग्सचं सेवन किंवा अल्कोहोलचं सेवन केल्याचे काही पुरावे पोलिसांना मिळतात का, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र 48 तास जवळपास उलटून गेलेले आहेत आणि तरीही मिहिर शहा सापडत नव्हता, त्यामुळे ते पुरावे पोलिसांच्या रेकॉर्डवरती येणं हे अत्यंत कठीण आहे। मात्र तांत्रिकदृष्ट्या सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा ड्रायव्हरचा जबाब असेल, त्याचे जे काही मित्र त्या पार्टीच्या वेळी सोबत होते त्यांचे स्टेटमेंट असतील, हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। त्यामुळे या सगळ्या बाबीच्या अनुषंगानं पोलीस रिमांड रिपोर्ट तयार करतील आणि आज त्याची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाल्यानंतर उद्या त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल। यावेळी रिमांडमध्ये काय काय उल्लेख केला जातो आणि त्याची कस्टडी कशा पद्धतीने मागितली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र मिहिर शहा याच्या फरार असण्यावरून किंवा पोलिसांच्या तो काही अटकेमध्ये न आल्यामुळे अनेक गोष्टी आरोप प्रत्यारोप होत होते। स्वतः मनसे आक्रमक भूमिका घेणार होती, वरळी पोलीस स्टेशन समोर आज संध्याकाळी आंदोलन करणार होती। मात्र त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी मिहिर शहाला अटक केलेली आहे। उद्या त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येईल। मात्र या दरम्यान काय काय घडामोडी घडतात आणि पोलीस त्याच्या रिमांड रिपोर्टमध्ये कोणते मुद्दे प्रामुख्याने टाकतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मिहिर शहा ज्यावेळी अपघातानंतर पळून गेला त्यावेळी या सगळ्या दरम्यान आपण पाहतोय तो
जवळपास कलानगरमध्ये गाडी पार्क केल्यानंतर तो पळून गेलेला होता आणि त्यानंतर त्यानं कुठल्या गाड्यांचा वापर केला, कुठल्या माध्यमांचा वापर केला, कुठे लपून बसलेला होता, या सगळ्या बाबी आता तपासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. मात्र त्याला पळून जाण्यासाठी जी लोक मदत करत होती सातत्यानं, त्या लोकांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल करून त्यांना आरोपी बनवण्यात येणार का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार. निखिला, नक्कीच कृष्णा, थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा तुमच्याकडनं माहिती घेऊयात. मात्र एकूणच या हिटअँड प्रकरणानंतर ज्या संतप्त प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या अभिनेत्यांच्या देखील, सर्वसामान्य लोकांच्या आणि त्याचबरोबर जे मृतक आहेत या अपघातामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी देखील काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही आपण पाहूया. वाडकर सर आपल्यासोबत आहेत आणि ज्या महिलेचा मृत्यू झाला, कावेरी नाखवा ज्या होत्या, त्यांचे ते नातेवाईक आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, तुमचं स्वागत TV9 मराठीमध्ये. काल आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जी घटना घडली, ह्या घटना घडली, परंतु अजून देखील आरोपीला जो आहे तो कुठेतरी मुंबई पोलीस असतील किंवा गृह खातं असेल पकडण्यामध्ये अजून तरी अपयशी ठरलेला आहे. काय तुमची यावरती प्रतिक्रिया? त्याचे वडील होते, त्यांना जामीन मिळालाय आज. ड्रायव्हरसाठी 1 दिवसाची कस्टडी मिळाली, पण मुलाचे सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत. मुलगा कुठे गेला, कुठे गाडी सोडली, त्यानंतर तो बारमध्ये कुठच्या होता, तिथून आला, तिथं मर्सिडीज गाडी घरी ठेवली, मग ही गाडी घेतली, मग या सगळा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे. पण तो मुलगा गायब होतो, ह्याचंच मला नवल वाटतं थोडं. तर त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने काही करून त्याला शोधलंच पाहिजे. मला माहिती नाही, मला असं वाटतं की या सगळ्या गडबडीत तो देशाबाहेर पण गेला असेल, कांट से. पण मला असं वाटतं की सगळे रेकॉर्ड चेक केले पाहिजेत आणि अशा लोकांना मला असं वाटतं ना आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे, लोकांच्या ताब्यात दिला पाहिजे. कायदा आपण म्हणतो की हातात घ्यायचा नाही, पण असल्या लोकांना असंच, म्हणजे माझा भाऊजी सांगतोय गाडी थांबव, तो टॅक्सी करून मागे गेला, 2 ते 3 किलोमीटर त्या मुलीला घसडवत नेलं. खरंच सांगतो, माझा मुलगा, मी नव्हतो तिथे, पण माझा भाऊ, लहान, हे सगळेजण होते नायर हॉस्पिटलला. त्यांना ज्यावेळी बघायला बोलवलं त्यावेळी ते हादरले. माझ्या एका भावाला ते चक्कर आली, ते बघवत नव्हतं तिथं. इतक्या विकृतपणे करायचं ना, म्हणजे माणूस, आपण अरे उंदीर आला तरी आपण गाडी अची होते आपली गाडी चालवताना. तर तुम्हाला एक माणूस समोर आहे, समोर बोनटवर दिसतोय, तरी तुम्ही गाडी घेऊन जाता. म्हणजे किती निर्दयी, किती. मला माहिती नाही, तो दारूच्या नशेत असू शकतो, 101% असू शकतो. कारण का त्याला जर 1-1.5 वाजता जर तो त्या बारमधून बाहेर पडलाय, म्हणजे त्याचा असर त्याच्यावर असेल, माहिती नाही. आणखीन ही जी, आणि हा उद्दामपणा, हा मास जो आहे ना पैशाचा, हा कुठेतरी थांबला पाहिजे. कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई.